आज एका विशिष्ट कारणासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। आपल्या मागे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिसतोय, हा शामराव पांडे नगराध्यक्ष असताना त्यांनी तो पुतळा बसवला। परंतु त्या अगोदर सन 2000 साली जेव्हा मी उपनगराध्यक्ष होतो आणि कैलासवासी विकास कोपे, ॲडव्होकेट विकास कोपे हे नगराध्यक्ष होते, त्यावेळेस आम्ही जुन्नर नगर परिषदेच्या वतीनं या ठिकाणी अश्वारूढ पुतळा बसवला होता। त्या पुतळ्यामध्ये काही डिफेक्ट झाल्यानंतर 2022 साली तो पुतळा बदलण्याचा निर्णय झाला आणि सदरचा पुतळा हा नगरपालिकेनं पिंपळवंडी ग्रामपंचायतला देण्याचं ठरवलं आणि त्या प्रकारची कारवाई देखील केली। आज त्या पुतळ्याचं अनावरण पिंपळवंडीमध्ये एक प्रवेशद्वार होतं, वेस होती, त्या वेशेवर तो पुतळा ठेवून त्या पुतळ्याचं अनावरण केलं जातं। मी या जुन्नर शहराचा एक माजी नगराध्यक्ष या नात्यानं जुन्नर शहरातील जवळपास 50,000 नागरिकांच्या वतीनं मी एक खंत व्यक्त करतो की नगरपालिकेने जो पुतळा पिंपळवंडी ग्रामपंचायतला दिला होता, त्यांनी तो पुतळा आज त्या ठिकाणी त्या पुतळ्याचं अनावरण होत आहे। हे अनावरण होत असताना जुन्नर शहरातील कोणत्याही नागरिकाला, कोणत्याही लोकप्रतिनिधीला, मग तो माजी लोकप्रतिनिधी असो किंवा माजी लोकप्रतिनिधी असो, या कोणालाही साधं निमंत्रण नाही। नगरपालिकेने हा पुतळा ग्रामपंचायतला, पिंपळवंडी ग्रामपंचायतला देत असताना कोणताही 1 रुपया सुद्धा पिंपळवंडी ग्रामपंचायतकडे घेतला नाही। खास करून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की हा पुतळा ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी बसवला होता, सुमारे 8 लाख रुपये त्या पुतळ्याचा खर्च आला होता। हा पुतळ्याचा येणारा खर्च आम्ही जुन्नरमधील नागरिकांच्या कराच्या रूपानं जो पैसा मिळाला, त्या पैशातनं हा पुतळा उभारला होता। याकरिता शासनाचं कोणतंही अनुदान या पुतळ्यासाठी आपल्याला मिळालेलं नव्हतं। त्याचबरोबर हा पुतळा बसवत असताना त्याच्या खाली जो चबुतरा बांधण्यात आला, तो चबुतरा देखील लोकवर्गणीतनं तो चबुतरा बांधण्यात आला। त्याकरता श्री सुनील शेठ कर्नावट असतील किंवा रुपेश शेठ शाह असतील, या दोघांनीही जवळपास 8 लाख रुपयेच तो चबुतरा बांधण्यासाठी देखील खर्च केला होता। आणि असं असताना खेद वाटतो की एवढा मोठा पुतळा पिंपळवंडी ग्रामपंचायतला दिल्यानंतर त्यांनी साधं निमंत्रण देण्याचं औदार्य सुद्धा दाखवलं नाही। मला असं वाटतं ही अत्यंत खेदाची बाब आहे आणि मी या ठिकाणी या सर्व गोष्टीचा निषेध करतो की जुन्नर नगर परिषदेच्या आजी माजी लोकप्रतिनिधींचा हा झालेला अपमान आहे, हा जुन्नर शहरातील 50,000 नागरिकांचा झालेला अपमान आहे असं मी समजतो आणि या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो। धन्यवाद। शामराव, तुमच्या काळामध्ये तो पुतळा पिंपळवंडीला दिला, तुमची काय मागणी, काय भूमिका? नमस्कार सर्व पत्रकार मंडळींचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो। या ठिकाणी आता सुनील भाऊंनी थोडी पार्श्वभूमी या ठिकाणी सांगितलेली आहे, परंतु आता जबाबदारीने आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो की पहिला पुतळा यांनी बसवल्याने सांगितलं, जेव्हा हा पुतळा मला नवीन बसवायचा होता तेव्हा शासनाचे अनेक नियम अटी होते, अनेक नवीन पद्धतीच्या ठिकाणी शासकीय GR होते, त्या सर्वाला अधीन राहून आपल्याला काम करायचं होतं। त्यामुळे पहिली कंडिशन आम्हाला अशी त्या विचारणा आली होती की तुमचा जुना आपला असं जो हॅसला पुतळा आहे, तुम्ही असं काय करणार? याचं विघटन करावं, विघटन म्हणजे पुन्हा धातू निरूप काय करून नवीन पुतळा करावा, तर त्याला सुद्धा काहीशा परवानग्या होत्या। त्याचं पुनर्स्थापना करायची, म्हणजे हा पुतळा काढून दुसरीकडे शहरामध्ये बसवायचा, तिथेही सगळ्या नवीन परवानग्या होत्या। किंवा त्यांनी सांगितलं तुम्ही हे पुतळा कोणाला तुम्ही डोनेट करून टाका, म्हणजे कुठली संस्था असेल, कुठं काय असेल, जर असं कोणी घेणारा असेल तर तुम्ही त्या संस्था तुम्ही देऊ शकता। असं झाल्यानंतर आम्ही ज्यांची पत्र केल्यानंतर आम्हाला त्यावेळेस 2-3 अर्ज त्या नगरपालिकेच्या बॉडीमध्ये प्राप्त झाले। जनरल बोर्डाच्या त्या ठिकाणी ठराव आमची मिटिंग चालू असताना 2021 गोष्ट असेल या गोष्टीमधली, ती झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जनरल मी नगराध्यक्ष होतो, माझे उपाध्यक्ष होते, तत्कालीन त्यावेळेच्या बॉडीने असा निर्णय घेतला, पिंपळवंडी ग्रामपंचायतीने अर्ज आलेला होता की त्यांनी जुन्या पुतळ्याची मागणी केली होती। आम्ही सगळ्यांनी त्याचं रिसर्च नगरपालिकेच्या याच्यामध्ये ठराव मंजूर करून तो पुतळा पिंपळवंडी ग्रामपंचायतीला द्यायचा निर्णय आम्ही ठिकाणी घेतला। पोलीस प्रोटेक्शनमध्ये पिंपळवंडीचे असले आमचे सगळे त्यावेळेस सहकारी मित्र दिवसभर थांबून, शहरातले शिवभक्त थांबून त्यांनी सगळ्या पुतळा इथून काढून देऊन तो पाठवून त्या पिंपळवंडीकडे दिला। देत असताना देखील त्यावेळेस सर्व लिखापडा झालेला आहे की जबाबदारी कुणाची काय, आपण आमची जबाबदारी संपली। आपल्याला याचं मागचं प्रत्येक कारण असं होतं की आपल्याला एक आदर्श समाजापुढे ठेवायचं होता।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढं तुम्ही आम्ही कुणीच आयुष्यभर राहू शकत नाही, राहणार पण नाही. आणि पिंपळवंडीच्या आमच्या सर्व ग्रामस्थ मंडळींनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्यांच्या आजच्या कार्यक्रमाला आमच्या मनापासून शुभेच्छा देखील आहेत. मी त्याबद्दल काही नाकारणं कुठली गोष्ट नाही. परंतु खंत आमची फक्त एवढीच आहे की ज्या नगरपालिकेने, मी नगराध्यक्ष जरी असलो तरी मी काय पुतळ्याचा मालक नाही झालो, तो का माझ्या घरातला पुतळा मी कोणा काढून दिला नाही. शहराच्या वतीने त्या बॉडीचा कोणी निर्णय घेतलेला होता आणि तो कुठला तरी काय ग्रामपंचायत देणार होता, म्हणजे कुणाला व्यक्तीला देणार होता. आम्ही आज पिंपळवंडी देखील तालुक्यातलं मोठं असं गाव असलेलं आहे. त्या ठिकाणी देत असल्यानंतर आज त्यांची जी कार्यपत्रिका आम्ही व्हॉट्सअपवरती इकडे तिकडे बघतोय त्याच्यामध्ये साधारण नगरपालिकेने हा पुतळा दिला आहे. शामपंड जाऊन द्या, मेहर जाऊन द्या, पुणे बॉडीचे लोक जाऊन द्या, हे सगळं जाऊन द्या. हे कधी नगरपालिकेने दिल्याबद्दल दोन मुळीचे शब्द आभाराचे देखील त्या ठिकाणी नाहीत. आत्ता शहराला विद्यमान महिला नगराध्यक्ष आहेत, आता विद्यमान 21 लोकांच्या ठिकाणी बॉडी आहे. मी त्यांच्याशी देखील बऱ्याचशा मंडळी चर्चा केल्यानंतर असं समजलं नगरपालिकेतनं कुठलं आमंत्रण आलंय ना कुठल्या ते विद्यमान सदस्यांच्या बोलण्यात आलंय. मग हे असं का झालं? आत्ताच्या किमान लोकांना बोलून शहराच्या वतीने 3-21 लोक गेले असते, किंवा 2-4 गेले असते, अध्यक्ष गेले असते, त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी हार नारळ देऊन बाबा तुम्ही नगरपालिकेने काम केलं याच्याबद्दल कुठे आभार. एक ही माणूस किंवा आहे का प्रोटोकॉल असतो त्या पद्धतीचा वागण्याचा, परंतु कुठे नामोल्लेख नाही, कुठे त्या गोष्टीचं चर्चा देखील नाही. मग एवढं केल्यानंतर आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांना शेड्यूल मानून काम जर करतो तर मग हे केल्यानंतर जर नगरपालिकेच्या वाटेला जर अशी अपमानास्पद वागणूक येणार असेल तर हे देऊन आम्ही नक्की काय चूक केली का बरोबर केलं. जे आत्ताने या ठिकाणी खंत व्यक्त केली, शेवटी हा शहराचा नागरिकांचा असलेला पुतळा करोडपती असलेल्या पैशांना पुतळा उभा राहिला होता आणि एक प्रामाणिक आमचा त्या ठिकाणचा हेतू त्या ठिकाणचा होता. परंतु तिकडून आम्हाला त्यामध्ये रिस्पॉन्स आज काही मिळाला नाही याची आम्हाला प्रामाणिक ठिकाणी खंत वाटते. तुम्ही निषेध व्यक्त कराल का? निषेध महाराजांचा कार्यक्रम आहे, निषेध वगैरे व्यक्त करण्याचं काही मोठा मी अजिबात नाही. फक्त मी काय सांगितलं ठिकाणी खंत आणि मी पिंपळवंडी ग्रामपंचायतीचा कार्यक्रम आम्ही शुभेच्छा देखील देतो. मी फक्त आमची जी खंत या ठिकाणी आहे प्रामाणिकपणे आम्ही सांगितली. कुठल्या व्यक्तीबद्दल निषेध नाही ना कुठल्या संस्थेबद्दल निषेध नाही, काहीच कारण त्याला निषेध करायचं नाही. परंतु ही जी आमची जी खंत आहे ही शहराच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी बोलतोय. ही तालुक्यातल्या लोकांनी ही गोष्ट समजली पाहिजे. खंत सरपंचांना फोन करून का नाही विचारली? मी जिल्हा स्थानिक आमच्या मित्रमंडळी या ठिकाणी विचारला गेल्यानंतर जिल्हा मित्रमंडळींनी आम्हाला जी उत्तर दिली वाणी साहेब, कोणाशी बोलले? मी त्या ठिकाणचे असलेले आमचे जे जबाबदार ठिकाणचे कोण आमचे मित्र परिवार आहेत. कोण नाव काय? नाही कारण काय होतं तुम्हाला सांगतो तुम्ही परिस्थिती. पुतळा दिला, पंचायतीला, हां, तुम्ही पंचायतीच्या संबंधित माणसाशी बोललं पाहिजे ना. मी त्या ठिकाणी ज्यावेळेस पुतळा घ्यायला प्रदीप भाऊ चढाक आले होते, संदीपराव लेंडे त्या वेळेला आले होते, मी त्यांना देखील सोनपूर हा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा त्यांनी मला जे उत्तरं द्या ठिकाणची दिली काय म्हणाले? नाही, त्यांनी मला फक्त हे सांगितलं की थोडं गडबडीमधनं काही गोष्टी आमच्या राहून गेल्या असतील म्हणे, त्याबद्दल काय हरकत नाही, आम्ही काय असली दिलगिरी व्यक्त करतो असं आमच्या गोष्टी मी खाजगी बोललं पण त्यांनी झालं. दिलगिरी व्यक्त केली, आता विषय कुठे? प्रश्न साहेब हा येतच नाही. अजूनही कार्यक्रमाची रुपये सगळी समजलेली कुठल्या गोष्टीमध्ये नाही, अजूनही कुठल्या गोष्टीचा विषय काय झालेला नाही आहे. परंतु ही जी झालेली घटना आहे ही आमच्या दृष्टीने 100% ही मिळून तुम्ही तुम्हाला म्हटलं ना, मी निश्चित नकारायला कारणच नाही. फक्त ही झालेली घटना लोकांपुढे आली गेली पाहिजे त्या गोष्टीमधले आणि हा जो इतिहास आहे या गोष्टीचा हा लोकांना समजला पण पाहिजे त्या गोष्टीमध्ये. तुम्ही म्हणताय पंचायतीला पत्रव्यवहार करून पुतळा ताब्यात दिलाय, विद्यमान जी कार्यकारिणी आहे, सरपंच मॅडम आहेत, त्यांना विचारलं का नाही विचारायचं कारण माझ्या कुठे कॉन्टॅक्टच आमच्या गोष्टीमधलं नाही त्या गोष्टीमधला. आणि साहेब मला हा सांगा हा नाही कुठलं आम्हीच पुतळे जर आम्ही विचारतो तुम्ही आमचं नाव टाकलं नाही, तुम्ही आम्हाला बोललं का नाही, तुम्ही आम्हाला विचारायला घेतलं नाही, हा कुठला शांतपणे या गोष्टीमधला आला की मागून कुठल्या गोष्टीला मान घ्यायचा आपण त्या गोष्टीमधला. हे ज्यांच्याकडे दिलं त्यांचं कर्तव्य त्या गोष्टी करण्याचं. तुमची नेमकी तक्रार काय आहे? तक्रार साहेब आमची तक्रार फक्त हीच गोष्ट आहे की आज जे काही जो पुतळा ज्या हेतूने दिला गेला होता, ज्या शहराच्या नागरिकांच्या वतीने दिला गेलेला होता, त्याच्या केल्यानंतर आजच्या ह्या कार्यक्रमाला पिंपळवंडीचा त्यांचा गावचा कार्यक्रम आहे, त्यांनी कुणाला बोलवलं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु याच्यामध्ये कुठं नगरपालिकेची इन्व्हॉल्वमेंट ही आहे, नगरपालिकेचं हे गेलं तर त्या ठिकाणच्या असलेल्या नगराध्यक्षांना आत्ताच्या नगरसेवकांना शहराच्या वतीने पुतळा दिल्याचा असलेला अवदर दाखवून त्या ठिकाणी किमान एक गुलाबाचं फुल तरी देणं, किंवा कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव तरी येणं, किंवा नगरपालिकेचा दोनचा आभार तरी मानणं, एवढं जरी केलं तरी भरपूर झालं. बाकीच्या वेळी कुठली मागणी आपण कुठल्या गोष्टी कार्यक्रम करणार? आज संध्याकाळी आहे, समजा त्यांचा तुम्हाला फोन आला, शामराव कार्यक्रमाला या, आम्ही नक्की जाऊ साहेब. परंतु परिस्थिती अशी की हे आज तुमच्या माध्यमातून आम्हाला गोष्टी मांडाव्या लागतात आहेत. कारण मला देखील आम्ही नगरसेवकांचे फोन त्यावेळेस सगळ्यांचे आले, अरे आपण सगळ्यांनी काय एवढ्या गोष्टी तुमचा केल्या, बाकीच्या निरोप गोष्टी त्यांना केल्या. माध्यमाच्या माध्यमातून सांगायचं आहे. आता तीच वेळ आली त्या गोष्टीमधनं. पण सर तुम्हाला मी सांगतो पुन्हा एकदा, माझी मागणी त्यांनी आम्हाला फोन करावा कार्यक्रम बोलू ही अजिबात नाही बरं का, ही अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो की जाहिली पार्श्वभूमीत आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगतोय. बोलवायचं नाही बोलवायचं त्या संस्थेचा अधिकार आहे, त्या गावाचा अधिकार आहे. पण किमान ही आमची मागणी अशा पद्धतीची आहे किंवा होती आणि ती पण नगरपालिकेचा असलेला त्या ठिकाणचा विषय असतो, आम्ही ती मागणी करतो. बाकीच्या वेळेकडे आम्हाला कार्यक्रम बोलतो आम्हाला आमची ही मागणी अजिबात नाही कुठल्या गोष्टींमध्ये. पांडे साहेब, एक प्रश्न असा आहे का आपला जो पुतळा तो डिफेक्ट झाला होता म्हणून आपण त्यांना दिला, डिफेक्ट झालेल्या पुतळ्याचं अनावरण कसं होऊ शकतं? डिफेक्ट वगैरे नव्हतं झालं त्या पुतळ्याचं काही. त्यावेळेस फक्त शिवभक्तांची मागणी एवढीच होती की इथं भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा असावा महाराजांचा, जो पुतळा पहिला पण काही शिवभक्तांची थोडी नाराजगी असायची त्या गोष्टीमध्ये. आणि डिफेक्ट म्हणजे काय झालं, त्याच्या फक्त पायाला थोडा एक स्क्रॅच बनी गेला होता आणि तो आता मागच्या आठवड्यात ज्यांनी तो कारागिरांनी ज्यांनी काम केलं त्याचे मला फोन आला होता
ते काम करत असतात. त्यांनी काम केलं, मंदिराचं काम केलं होतं. ते मंदिराच्या कामाच्या ओघाने त्यांनी मला तिथं फोन लावला, तुमच्या नगरपती पुतळ्याचं मग मला काम करायचं औषध 5 वेळा म्हणून आपला मनसरचा त्यांनी माझ्याला फोन केला. पण त्यांनी असं म्हणजे एक औपचारिक म्हणून फोन केला होता, काय आपला परवानगी फोन केला, फक्त असं काम तरी करतो म्हणून चांगलं काम करा, असं करा. सहज ओळखीने मला त्या गोष्टीने फोन केला आणि डिफेक्ट झाला. आणि मुळामध्ये संदीपजी हा विषय असाच आहे की जुना पुतळा कुणाला वाटतं की आपल्या गावामध्ये नवीन पुतळा असावा, परंतु हा एक आम्ही आदर्श ठेवला होता. आणि पिंपळवंडी ग्रामपंचायत पण त्या गोष्टी आभार आहे, नगरपालिकेपासून आभार आहे की आपण काहीतरी जुनी गोष्टी त्याच्या चांगल्या पद्धतीचं पुनर्निर्माण करू. हेतू सगळा स्वच्छ होता प्रत्येकाचा. फक्त आमच्या आजच्या झालेल्या असलेल्या कार्यक्रम पत्रिकेबद्दल, नगरपालिका दिलं असं दुय्यम स्थानाबद्दल किंवा स्थानं दिलं नाही याच्याबद्दल त्यांची तक्रार त्या गोष्टीमधली आहे. बाकीच्या आपल्याकडे कुठल्या व्यक्तिगत तक्रार आहे ना, कुठल्या माणसाबद्दल तक्रार आहे आमच्या कुठल्या गोष्टी. नगराध्यक्षांचं काय म्हणणं आहे आता विद्यमान? नगराध्यक्षांचं म्हणणं तुम्ही त्यांना विचारा, कारण आमचं म्हणत होतं किमान नगराध्यक्ष जुन्नर शहरात आहेत, त्यांना ते ठिकाणी बोलवलंच पाहिजे होतं. असं शहरात प्रधान नागरिक आहेत त्या जुन्नर शहरातल्या. त्यांचं तुमचा काय कॉन्टॅक्ट झालाय का याबाबत? मी माहिती घेतली तर मला फक्त एवढं समजलं काय कुणाचं आमंत्रण वगैरे काय आलेलं नाही आहे कुठल्या याच्यामध्ये. मी जे व्हॉट्सअपवर पत्रिका बघितलं आहे त्याचं कुठं नाव पण नाही त्या कुठल्या गोष्टींमध्ये. या संदर्भामध्ये मी स्थानिक लोकांची जेव्हा तुम्ही विचारलं कोणाला तुम्ही विचारलं, मी यांनी नाव नाही, मी स्वतः सांगतो त्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत माननीय शरदरावजी लेंडे साहेब, तिथले पिंपळवंडीचे आहेत, ते जिल्हा परिषदचे सदस्य आहेत माझे, त्यांना मी चौकशी केली की अशा प्रकारचा कार्यक्रम तुमच्याकडे होत असताना तुम्ही जुन्नर नगर परिषदेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला का त्या ठिकाणी निमंत्रण केलं नाही. तर त्याबद्दल त्यांनी जे उत्तर दिलं ते मी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगणं शक्य नाही आहे, परंतु त्यांच्या सांगण्यात असं आलं की काही गोष्टी आमच्या हातात नव्हत्या. त्याचा अर्थ काय नेमका? त्याचा काय अर्थ आहे? कोणाच्या हातात गोष्टी होत्या, कोण नियोजन करत पुतळा होतं? पंचायतीला दिला, ग्रामपंचायतीला. हो, ग्रामपंचायतीला पुतळा सरपंचांशी तुम्ही बोलायला पाहिजे होतं ना. नाही, आता ते मी तिथले जे माझे शरद लेंडे मला वाटतं तिथले नेतृत्व आहे त्या पिंपळवंडी गावचं आपल्या तालुक्याचं, मी माझी तक्रार त्यांच्याकडे मांडली. आमदार शरद सोनवणे ते पिंपळवंडी गावचे प्रमुख पण आहेत ना, ते तर तालुक्याचे आमदार आहेत ना, पण गावचे पण पण आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षच ते शरदराव लेंडे आहेत, म्हणून मी त्यांच्याशी माहिती त्यांनी जे काय सांगितलं त्याचा काय तुम्ही अर्थ घेतला? नाही. काय त्यांनी सांगितलं आमच्या हातातल्याच काही गोष्टी नव्हत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष तेच आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष तेच आहेत. तुम्हाला काय त्यातून अर्थ काय समजला? काहीच अर्थ लागत नाही ना, म्हणून तर तुमच्या समोर येऊन आमची व्यथा मांडण्याचं आम्ही काम केलं. काय कोणाच्या दबावाखाली काम करतायत का ते? काय कल्पना नाही काय दबावाखाली आहे की काय, म्हणून तर आमच्या व्यथा तुमच्या पुढे मांडल्या ना आम्ही, आणि तुम्ही त्या जनतेसमोर मांडाव्याची इच्छा. तिथे जर काही कोनशिला लावली त्याच्यावर नगरपालिकेचं नाव टाकलं असेल तर आभारी आहोत मग त्यांचे. पण माझं असं म्हणणं एवढंच होतं की नगर परिषदेच्या माजी असो आजी असो कोणत्याही एखाद्या लोकप्रतिनिधीला बोलून, तुम्हाला नसेल लोकप्रतिनिधी आवडत कोणाचा, तर प्रशासनामधला एखादा माणूस बोलून त्याचा नगरपालिकेचा ऋणनिर्देश करणं हे काम होतं, एवढंच मला म्हणायचं. आणि आवडणं ना आवडणं विषयच नाही साहेब. छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये कोण पैशापेक्षा मोठं छोटं कुठल्या गोष्टीमध्ये आलं. आणि जे आहे ते आहेत छोटीच्या वस्तुस्थितीमध्ये, जे इथं लोकप्रिय म्हणून काम करत आहेत. आता आम्ही कुठे म्हणतो की आम्हाला त्या ठिकाणी बोलवू म्हणतो, विषय तो नाहीच अजिबात त्या गोष्टीमधला. फक्त त्या ठिकाणी बोलवणं. आणि ह्या गोष्टी साहेब 4 वर्ष होऊन गेले. ही सन 21-22ची गोष्ट 2026 झालेली आहे. दरम्यानच्या काळात बराच मोठा प्रवास झालेला आहे. काही लोकांना याविषयी माहिती देखील नाही आहे. पण आता आम्हाला पुन्हा तुमच्या माध्यमाने सांगायची वेळ आली, काही ते नाव असलं असतं तर त्या ठिकाणी आम्ही काही भांडणी पण नसतो पडलो त्या गोष्टीमधनं. कार्यक्रम म्हणून गेला असं सुंदर पद्धतीने. साहेब, आता एक शेवटचा प्रश्न आहे असा, आपला तुमचा नगर परिषदेचा पुतळ्याचं इथं नव्याने अनावरण होत आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाणार का? नाही जाणार साहेब आम्ही. जर आपल्या त्या ठिकाणी मान सामने कोणी बोलवलं नसेल तर आम्ही नंतर काय 2 दर्शन घेऊन येतो 100% पुतळ्याचं जाऊन. पण आज शिवरायांचं अनावरण होतंय, त्याच्यामध्ये जायला हरकत काय? नाही, मी काय सांगतो, कार्यक्रमाला गेलं तर आम्हाला महाराज दर्शन अडवू शकत नाही ना. तेव्हा आम्ही दर्शन देऊ शकतो का? आम्ही कार्यक्रमात शेवर जाणार नाही, आम्ही 2 दर्शन घेऊन परत निघून आम्ही त्या गोष्टीमधनं. असं काही नाही, महाराजांच्या पुढे दर्शन आम्हाला काय काय फरक नाही पडत. कसं आहे माहिती आहे का? शेवर आम्ही तर बोललो कुठल्या पद्धतीने. लेंडे साहेब, तसंच जर बघायला गेलं तर तो पुतळा काढून हा पुतळा जेव्हा बसवला तेव्हा कोण लोक आली नाहीत कार्यक्रमाला, त्याची देखील माहिती घ्यावी ना आपण. पण आम्ही असं करणार नाही साहेब. आम्ही तर भोगलेलं आहे, आम्ही असं करणार नाही त्यातलं.